आज आपण दाल वडा बनवणार आहोत। तर चण्याची डाळ 2 वाट्या भिजत टाकलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतले। हिरव्या मिरच्या घेतल्यात, आलं घेतले, थोडंसं लसूण घेतले आणि जिरं घेतले। आणि आपल्याला पहिल्यांदा मिरच्या, लसूण, लसणीच्या 4-5 पाकळ्या आणि आलं आणि थोडंसं जिरं आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचंय। आणि ही डाळ पण आपल्याला वाटून घ्यायची। डाळ जास्त बारीक करायची नाही मिक्सरमध्ये, तर ती जाडसर ठेवायची आहे। तर मिक्सरमध्ये आता मी ती वाटून घेणार आहे। अर्धा चमचा गरम मसाला टाकणार आहे आणि अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेणार आहे आधीच। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचंय आणि ते जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचंय। आता मी मिक्सरला लावून घेते, मग दाल वडा कसा बनवतात ते तुम्हाला मी दाखवते। हे बघा, अशी वाटून घेतलेली आहे। आता ती एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। हे बघा, ही अशी वाटून घ्यायची, जास्त बारीक करायची नाही। त्याच्यामध्ये जरा डाळ थोडी अशी आखी राहायला पाहिजे। आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते तुम्हाला मी सांगते आणि मग नंतर आपल्याला एक साईडला तेल तापत ठेवून ते दाल वडे आपल्याला तळावे लागतील। आता मी याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चांगली धुवून स्वच्छ केलेली आहे आणि कापलेली आहे, ती मिक्स करायची आहे। चण्याचं पीठ टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये 2-3 चमचे आणि थोडासा चाट मसाला टाकायचा। चाट मसाला आणि एक घ्यायचे हातावरती आणि हे तेल उकळले, त्या तेलामध्ये मी सोडते। आता हे असे सोडायचे तेलामध्ये, लगेच पलटायचे नाही ते, ना ते चिटकतात ते। आणि हे असे करून हे असे करायचे आणि तेलात सोडायचे। उकळले, एक साईडने चांगले गुलाबी लालसर झाले ना, का मग ते पलटी करायची आणि बारीक गॅसवर मध्यम गॅसवरती असे ते शेकून घ्यायचे। आता मी 3 सोडते त्याच्यामध्ये, जरा गॅस बारीक करते म्हणजे आपल्याला ते पलटी करता येतात। हे अजून एक टाकते त्याच्यात। आता झाले, एक साईडने शेकले तर मग मी पलटी करते। आता मस्त असे एक साईडनी लालसर होत चाललेत ते। हे बघा, चिटकले नाही ते, उकळत्या तेलात सोडलेले आहेत ते, मस्त झालेत एकदम। आता हे पलटी करते। हे बघा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये लाल तिखट कलर मसाला पण टाकू शकता। चांगले बारीक गॅसवरती शेकले पाहिजेत ते। आपले रेडी आहे। तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ही रेसिपी करून बघा।